तर मुंबईतील ॲक्वालाईन मेट्रो वरळी कुलाबा दरम्यान सध्या लाईन बंद करण्यात आलेली आहे। काल झालेल्या नुकसानीमुळे अद्यापही या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, सध्या काय स्थिती आहे? प्रणिता, आपण पाहतोय की काल दिवसभर पाऊस पडत होता आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका जो आहे तो भूमिगत मेट्रोला बसला आणि आता आपण पाहतोय की वरळीपासून JVL पर्यंतची जी काही मेट्रो आहे ती भूमिगत मेट्रो सुरू आहे। मात्र वरळीच्या प्राचार्य आत्रे मेट्रो स्थानकापासून पुढे कोल्हापूरपर्यंत जाणारी जी काही मेट्रो आहे ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। फक्त वरळीचं जे आधीचं स्टेशन आहे त्या स्टेशनपर्यंतच मेट्रो येते आणि तिथून पुढचा जो काही प्रवास आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। आणि ज्या स्टेशनवरती काल हा सगळा चिखल किंवा गाळ साचलेला होता, पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅटफॉर्मपर्यंत आलेलं होतं, त्या मेट्रोच्या स्थानकाच्या अगदी बाहेर आपण आहोत आणि हेच प्राचार्य आत्रे मेट्रो स्थानक आहे भूमिगत मेट्रोचं। आणि याच्या बाहेरची दृश्य आपण पाहिली तर अजून सुद्धा या मेट्रोचं जे काही प्रवेशद्वार आहे, जिथून सगळे पॅसेंजर आतमध्ये जातात किंवा प्रवासी जातात, त्याचं शटर अजून सुद्धा ओढलेलं पाहायला मिळतं आणि MSFचे जवान या ठिकाणी अजून सुद्धा तैनात आहेत। काल या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी माध्यमकर्मींना तर मज्जाव करण्यात आलेलाच होता, मात्र प्रवाशांना सुद्धा प्रवेश जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता आणि पूर्णपणे सर्व्हिस या प्राचार्य आत्रे स्थानकापासूनची पुढची ही पूर्णतः बंद करण्यात आलेली होते। आणि आताही आपण पाहतो की हे सगळे MSFचे जवान जे आहेत ते प्रत्येक प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे आहेत, आतमध्ये कुणालाही सोडलं जात नाहीये आणि भूमिगत मेट्रोचा ॲक्वालाईनचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारा प्रकल्प, या प्रकल्पाची नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।